तर आता मी सोनूचं आवरलंय, कारण ती निघाली तिच्या आत्याच्या घरी आणि असं काय मी तिला रेडी केले, वेण्या वगैरे बांधून दिले. तर कारण तिथं कोण तिला बघणार नाही आणि केसासारखी पुढे येते ती. मी काय निघाले, राहू देतो, नको नको करतील. 3 पार्ट घ्यायचं होतं मला, पण उशीर झालाय म्हणून साठी असं. आणि मला वाटतं थोडं तिरकं पण आलंय, तर असो छान दिसते ती. तर चला आता मला करमणार नाही बाळा, पण तिला जायचं आहे. तुला जायचं आहे का? बरं असं, चला. सोनू कशी दिसते सांगा कमेंटमध्ये. छान दिसते माझं बाबू. ओके चला. तर आता सोनू गेली आणि एवढा सगळ्या राडा पडलाय, कारण तिची कपडे सापडत नव्हती. म्हणजे वरच्या कपडे ठेवलेले, मग नंतर पिशवीत भरून ठेवले, कारण घाण होते, धूळ उडते. त्यामुळं एक मिनिट, मला वाटतं कॅमेरा पुसला नाही त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. ओके, तर आता हे सगळं काढून ठेवलं आहे, ते मला पिशवीत भरून ठेवायचं आहे. आणि कपाटातलं पण काय काढलं होतं, ब्लाऊज ती पण ठेवून देते. आणि कपाटाची वाट लागली अक्षरशः, मागनं कपाटातनं भुस्सा पडायला लागला या. आता तर नवीन कपाटचं घेऊ शकत नाही, त्यामुळे हे ॲडजस्ट करावं लागणार आहे. असं असं टच केलं ना त्याला, तर त्यात बोट जायला लागले, म्हणजे पूर्ण भुसा झाला. आणि ह्याचं कारण ना पाऊस आहे. कारण बघ, तुम्हाला पडदा लावल्यामुळे दिसत नसेल, पण थोडा थोडा तिथनं उजेड दिसतोय का? माझं बोट कुठं जात आहे, तिथे दिसतच ना. तर तिथं मोकळं आहे, मग पाऊस आला ना तर तिथनं पाणी आतमध्ये येतं, आणि ते नेमकं मग कपाटाच्या मागं पडत असतं. आणि आम्ही एवढं लक्ष देत नाही, कारण होऊ शकत नाही आहे काय, त्यामुळं. पण त्या लक्ष न देण्याचा इतका परिणाम वाईट झाला आहे की कपाट भिजून भिजून भुसार निघायला लागला आहे त्याचा, म्हणजे बाद झाला अक्षरशः. वरचा पीस तेवढा चांगला आहे, खालचा पीस पूर्ण बाधून आहे. पायी तर कामातनंच गेलेत, पायीच नाही आहे कपाटाला, आणि हे पण जायला लागलं आहे. बघू आता, पर्याय नाही आहे काही गोष्टींना. तर तुम्हाला दाखवते, म्हणजे आता मी सहज त्याला तुम्हाला दाखवायला जरी बोट लावलं ना, ते तुटूनच पडेल. त्यामुळं नुसतं दाखवते काय झालं आहे. त्याने भीती वाटते की त्या चिर ज्या पडलेत ना, जे मोकळं झालं, त्यातनं काय आतमध्ये कपडा शिरायला नको, किंवा उंदरांनी नवीन कपडे खराब करायला नको, एवढी भीती आहे. बाकी कपाटाचं होऊ देत काय व्हायचं ती, पण त्या कप्प्यात सगळे सोनूचे नवीनवालेच कपडे आहेत. कारण ह्या कप्प्यात तिच्या पप्पाची, तिकडं माझा ड्रेस, तिकडं साड्या, इकडं साड्या, खालीही निम्म्या साड्या दिसत असेल तुम्हाला. आणि तिकडं आहेत ते आमच्या रेग्युलरच्या वापराचे कपडे आहेत त्या कप्प्यात. तर तुम्हाला दाखवते की मी तर मोबाईल चार्जिंग लावला, मी काढते. हे बघा, म्हणजे आता आवाज येतोय का नाही माहीत नाही, म्हणजे पूर्ण निघलं. आता मी असं जोरात जर दाबलं ना तर ते निघून जाईल. आणि इथं बिचकी पडले त्या बघा, तर त्यातनं काय यायची का हे मला भीती वाटते, दुसरं काही नाही. असं आता पर्याय नाही आहे. आणि ह्याच्यात पण निम्म्या काय साड्या आहेत, ह्याच्यात तिच्या पप्पांची कपडे आहेत, आणि ह्यामध्ये पण माझ्या साड्या आहेत, इकडं पण साड्याच आहेत, ह्यामध्ये माझे ड्रेस आहेत ह्या कप्प्यामध्ये. आणि ह्या कप्प्यामध्ये आमच्या रेग्युलरची जी काय वापरायची कपडे असतील ती. जाऊ देत आता, हे कसं बसं लावून ठेवते. थोडंसं सगळीच कपडे काढते, थोडंसं साफ करते कपाट आणि डबल लावून ठेवते. कारण जरी काय पराक्रम झाला असेल, आता ह्या साईडचे कपडे काढले म्हणून मला समजलं, म्हणजे हे आत्ता नाही समजलं बरं का, भरपूर दिवस झाले समजले. पण ह्या साईडचे कपडे काढले नाही मी, तर इकडनं काय झालं का हे एकदा कन्फर्म करून घेते. नाहीतर मला वाटायचं एका साईडनं झालं नाही, एका साईडला मी तशीच वेंद्र्यावानी वागायची, साड्यांची पण वाट लागून जायची. कारण काय काय साड्या अशा येते जी मी अजून एकदा पण घातल्या नाही, त्या नुसते घ्यायची हौस केली. म्हणूनसाठी मी आत्ता संक्रांतीला साडी घेतली नव्हती. असं काय विशेष नसतं, संक्रांतीला घेतलेली साडी तशीच पडून जाते. मला साडी घालायची आवड आहे, पण कधीतरी, कारण मला आता साडीत जमत नाही आहे. एक साडीची स्टोरी आहे, ती तुम्हाला नंतरनं सांगेन मी. आणि मला कमेंट आली तू साडी छान नेसते, त्याच्यावरती व्हिडिओ बनव. मी बनवला होता बरं का, पण आता बघू ते शक्य होतं आहे का नाही, बघ जसं होते. आणि मला खरं साडी नेसायला आवडते. आणि हे लग्नाच्या आधीपासून जेव्हा शनिवार रविवार असायचं ना, तेव्हा मी साडी घालून काम करायचे, पण आता होत नाही, कारण तेव्हा मोजकी कामं असायची आणि तेव्हा काही कामाचं इतकं वाटत नव्हतं. पण आता साडी घालून कामं, तारेवरची कसरत वाटते. चला जाऊ देत, घेते आता ही मी पटपट पटपट लावून. भांडी लावलेत, फक्त काय भांडी गोळा करून बाहेर घासाय न्यायचे आहे. त्यांना आता वाजल्यात किती माहिती का, 12:30. कारण माझा व्हिडिओ आज लेट आला ना, तो एडिट करण्यात, अपलोड करण्यात, थंबनेल टायटल देण्यातच 12:30 झालेला.
12:30 झालेला, आता 1 वाजलेत. माझं डोकं. चल आवरून भेटते तुम्हाला. मी फक्त कपाट लावलं असेल, सगळे कपडे काढून व्यवस्थित लावले असेल, ही तर राहिलंयच अजून. तोपर्यंत आमच्या मॅडम माघारी आल्या त्या आणि हे जरा 2 शब्द ऐकून घ्या. बोल, कसं वाटलं? करमत नव्हतं? घरनं तर नादवून गे, इकडं बघ, घरनं तर नादवून गेली होती ना तू? उजेड येतं इकडे इकडे इकडे. होय का? माझ्याशिवाय करमलं नाही. आता इथनं पुढे जाशील का? खरं का? पडशील की. आता निघालोय आम्ही जळण घेऊन, कारण जळण संपलं होतं सगळं. रोजच ह्या टायमिंगलाच आम्हाला जाणारा टायमिंग येतो, कारण हे आल्याशिवाय नाही, कारण ह्याला सगळं काटच येतं, ते काय मला धरायला येत नाही. मी लाकूड घेतलं होतं, मला दम भरला. जड आहे इथे, मोठी मोठी लाकडं येते ना, त्यामुळं. कोण आहे? उठला लगेच चुली फोडणं. सारखं इतका चुलीचा नाद आहे का नाही त्याला? सारखा चुलीपाशी जाळा पाहिजे असतो. आवाज 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 करायच नाही जास्त. कपडी कशी होती ती? पप्पा मारणार मग तुला. मागच्या वेळेस मला भाजवून गेला होता, मला घासाय पण येत नव्हतं, मला वाटते हाताला होतं. हां, हाताला लय नाद आहे त्याला चुलीचा. तर असं चला, आता मी लागले स्वयंपाक करायला. मला भांडी घासायची होती, पण आता स्वयंपाक करून घासणार आहे मी. मला चपात्या लाटायच्या इथं, आणि अंडी फुटली ती आणताना. चला आता लागते चपात्या लाटायच्या तयारीला मी. आणि सोनून जसे वेण्या घातले ते ना, तसं ही पण तिकडंच होते ना आत्याच्या घरी. मग तिनं बघितलं, म्हणलं माझ्या पण घाल. तर अशा काय घातलं, पण एवढंच तिचे केस जरा मोठे येते बघा, केवढे येते. मी तिला म्हणते ते अजून एक वेणी येईल मागं, पण तिला घालायची नव्हती. तिला असंच पाहिजे तर सेम असं. उद्या वेगळे हेअरस्टाईल करू आपण. आणि ही ना लहानपणी मला इतका त्रास देत होती ना, माझं ऐकत नव्हती, काय लय रगील होती, सोनूपेक्षा लय रगील होती. आता जरा शांत आली ती मोठी झाल्यापासून. तर लहानपणी ना मला तर माझ्या नावानं हाक मारायची, काजल म्हणायची. आता काकी म्हणती, आधी काजल म्हणत होती. तर चला आता असो, काय दाखव त्यांना वय काय, त्यांना येडी म्हणणार. ओके चला, आता मी करते चपात्या पटपट, आणि आपल्याला शो बघायचा असतो, त्यामुळं जाऊ तर बघा. काय आता कसं घेणार आहे? उद्या घे, उद्या. ओके चला, आता किती दिवस आहे तू? हां, 2 दिवस माझी कॅमेरामॅनची ड्युटी सांभाळशील ना, चांगलं घेशील ना. आणि आमचा काळू डॉन आहे तो, बिग बॉस मधला डॉन. हां, काळू डॉन प्रभू. ओके चला,